बोंधू बाबा खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं आणि राज्य महिला आयोगाचे माजी अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांनी खबरदार या पत्रकाराला तिथे धमकावलं। आता तर चक्क चाकणकर बाईंनी पहिल्यांदा दिल्ली हायकोर्टामध्ये, विषय महाराष्ट्राचा, दिल्ली हायकोर्टामध्ये आबरू नुकसानीचा दावा दाखल केला आणि आज हा दावा दिल्ली हायकोर्टामध्ये पेंडिंग असताना पुण्यामध्ये, महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये त्याच लोकांवर सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला। हा अत्यंत खोटा धांदात गुन्हा दाखल करण्याचं काम पुणे पोलिसांनी केलं। जर तेच त्यांच्याच विरोधात दिल्ली हायकोर्टामध्ये रुपाली चाकणकर गुन्हा दाखल करते, सिव्हिल पिटिशन दाखल करते, आम्ही तिथेही अपेअर झालेलो आहोत, आम्ही तिथेही सांगितलेलं आहे की गुन्हा दाखल करणारी महाराष्ट्राचे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष, गुन्हा घडलाय महाराष्ट्रात, तुम्ही ती महाराष्ट्रात पिटिशन पाठवली पाहिजे। आता तिथे यश मिळत नाहीये म्हणल्यानंतर इथे पुणे पोलिसांशी संगत मताने खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। मुळामध्ये त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी असं दाखल FIR केलेली की रुपाली निलेश चाकणकरवर लैंगिक अश्लील अशी घाण पोस्ट आम्ही केलेली। तुम्ही पुन्हा सांगतो, आम्ही शेंगा खाल्ल्या नाही, आम्ही टरफले उचलणार नाही, आम्ही या रुपाली निलेश चाकणकरवर अजिबात कोणतीही अश्लील शिवीगाळ पोस्ट केलेली नाही। हो, त्या राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जो गैरवापर केला, त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील माता भगिनींना खरात बाबाच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या। अशांचे रुपाली चाकणकरची चौकशी झाली पाहिजे, तिला अटक झाली पाहिजे, या संविधानिक मागण्या आम्ही केलेल्या आहेत। परंतु रुपाली निलेश चाकणकर सातत्याने प्रशासनाला हाताशी घेऊन जो काही खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या विरुद्ध लवकरच आम्ही कोर्टामध्ये सुद्धा त्याचं जाब मागू आणि जी काही प्रोसिजर आहे ती आम्ही निश्चित हे करू। परंतु जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये असं रुपाली चाकणकर म्हणलेले आहेत की मला लाज वाटली अश्लीलता। मला एक प्रश्न विचारायचा आहे, संविधानिक पदावर असून ज्या महिलांवर अत्याचार झाला तेव्हा नाही लाज वाटली, म्हणजे ज्यांना लाज नाहीच आहे त्यांना लाज वाटणं म्हणजे मला थोडं अवघडच वाटते। असो, चाकणकरांनी या कायद्याचा खोटा वापर करणं बंद करावा आणि महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जर असे खोटे गुन्हे चाकणकर दाखल करणार असेल तर आम्ही एकदा नाही 10 वेळा जेलमध्ये जाऊ, परंतु ही खोटी शीलता ज्या दाखवत आहेत ती आम्ही मान्य करणार नाहीत। खोट्या गुन्ह्याच्या विरोधात आम्ही कोर्टाकडे मागू।